श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामी भक्त हो, आजचा हा संदेश ऐकताना कृपया एक क्षणही पुढे जाऊ नका. कारण कदाचित आज स्वामी समर्थ तुमच्या आयुष्यातील त्या जखमेवर हात ठेवणार आहेत, जी जखम तुम्ही आजपर्यंत कोणालाही दाखवली नाही. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर हसू दिसत असलं तरी प्रत्येकाच्या मनामध्ये एक न बोललेलं दुःख असतं. प्रत्येक माणूस आयुष्यात कधीतरी अशा वळणावर येतो जिथे त्याच्याकडे पैसा नसतो, आधार नसतो, सोबत उभं राहणारं कोणी नसतं आणि स्वतःच्या माणसांची खरी ओळख होत असते. स्वामी भक्त हो, वाईट वेळ ही कोणाचीच कायमची नसते. काळ बदलतो, परिस्थिती बदलते, नशीब बदलतं, पण त्या वाईट काळात लोकांनी आपल्याशी कसं वागलं, कोणाने हात दिला आणि कोणाने हात झटकला, हे आयुष्यभर विसरता येत नाही. आजच्या जगात अनेक लोक माणसाची किंमत त्याच्या पैशावर करतात. ज्याच्या खिशात पैसा असतो त्याच्या भोवती माणसांची गर्दी असते, पण ज्या दिवशी तोच माणूस अडचणीत येतो त्याच दिवशी अनेक चेहरे बदलतात. गोड बोलणारे लोक दूर जातात, नात्यांचा मुखवटा गळून पडतो आणि माणूस एकटाच उरतो. पण स्वामी भक्त हो, एक गोष्ट कायम लक्षात ठेवा. जग तुमचा पैसा पाहतं, तुमचं घर पाहतं, तुमची श्रीमंती पाहतं, परंतु परमेश्वर तुमचं मन पाहतो. स्वामी समर्थ तुमच्या खिशात किती पैसे आहेत हे कधीच मोजत नाहीत. ते तुमच्या मनातील प्रामाणिकपणा, तुमचे कष्ट, तुमचा संघर्ष, तुमचे अश्रू आणि तुमचा विश्वास पाहतात. म्हणूनच ज्याच्या पाठीशी स्वामींचा आशीर्वाद असतो त्याला जगाने साथ दिली नाही तरी चालते, कारण स्वामींची साथ लाखो माणसांच्या साथीपेक्षा मोठी असते. स्वामी भक्त हो, आयुष्यात अशी वेळ आली की मदतीची गरज भासते. पण एक गोष्ट अनुभवाने अनेकांनी शिकली आहे. परक्यांकडून मदत मागितली तर ते नकार देतील किंवा मदत करतील, पण ती गोष्ट तिथेच संपते. मात्र आपल्या जवळच्या माणसांकडे, आपल्या नात्यांकडे हात पसरला आणि त्यांनी मदत केली तर अनेकदा त्या मदतीची आठवण आयुष्यभर करून दिली जाते. आम्ही नसतो तर तुझं काही झालंच नसतं, अशा शब्दांनी स्वाभिमान जखमी केला जातो. म्हणून स्वामी समर्थ सांगतात, स्वाभिमान कधीही विकू नका. कष्ट करा, घाम गाळा, संघर्ष करा, पण स्वतःच्या मेहनतीवर उभं राहण्याचा प्रयत्न कधीही सोडू नका. ज्या लोकांनी तुमच्या वाईट काळात तुमचा अपमान केला, तुमच्या अश्रूंवर हसले, तुमची परिस्थिती पाहून तुम्हाला कमी लेखलं, त्यांच्याविषयी मनात द्वेष ठेवू नका, पण त्यांना पुन्हा इतकं जवळही करू नका की ते पुन्हा एकदा तुमचं मन दुखावतील. क्षमा करा, पण अनुभव कधी विसरू नका, कारण अनुभव हा स्वामींनी दिलेला सर्वात मोठा गुरु असतो. आजचे हे प्रवचन प्रत्येक त्या स्वामी भक्तासाठी आहे, ज्याने आयुष्यात विश्वासघात सहन केला आहे, ज्याने अपमान सहन केला आहे, ज्याने स्वतःच्या माणसांकडून दुःख मिळवलं आहे, पण तरीही स्वामी समर्थांवरील विश्वास सोडलेला नाही. जर तुम्हीही अशाच संघर्षातून जात असाल तर हे संपूर्ण प्रवचन शेवटपर्यंत अवश्य ऐका, कारण आज स्वामी समर्थ तुमच्या मनाला धीर देणार आहेत, तुमच्या जखमांवर श्रद्धेचं औषध ठेवणार आहेत आणि तुमच्या आयुष्याला नव्या आशेची दिशा दाखवणार आहेत. चला तर मग श्री स्वामी समर्थ महाराजांच्या पवित्र चरणी मन अर्पण करून आजच्या या अमृतमय प्रवचनाची सुरुवात करूया. स्वामी भक्त हो, आयुष्यात एक सत्य कधीही विसरू नका. सुखात आपल्या भोवती असणारी गर्दी ही आपली खरी संपत्ती नसते. खरी संपत्ती ती असते जी आपल्या दुःखातही आपल्या पाठीशी उभी राहते. अनेकांना वाटतं की पैसा मिळाला म्हणजे सर्व काही मिळालं, पण पैसा माणसाला सुविधा देऊ शकतो, समाधान नाही. पैसा घर बांधू शकतो, पण घरातील प्रेम विकत घेऊ शकत नाही. पैसा औषध विकत घेऊ शकतो, पण आरोग्य देऊ शकत नाही. पैसा माणसं जमवू शकतो, पण खरी माणुसकी निर्माण करू शकत नाही. म्हणूनच स्वामी समर्थ सांगतात, आयुष्यात पैशापेक्षा चांगले संस्कार, प्रामाणिक कष्ट आणि स्वच्छ मन जपलं तर परमेश्वर स्वतः तुमच्या पाठीशी उभा राहतो. स्वामी भक्त हो, जेव्हा तुमच्यावर संकट येतं तेव्हा दोन गोष्टी घडतात. एक म्हणजे तुमची ताकद तुम्हालाच कळते आणि दुसरी म्हणजे तुमचे खरे खोटे लोक ओळखू येतात. जे लोक कालपर्यंत तुमच्यासोबत बसून मोठमोठ्या गोष्टी करत होते, तेच लोक तुमची परिस्थिती बदलताच तुमच्यापासून दूर जातात. काही जण तुमच्याकडे पाहून हसतात, काही जण तुमच्या अपयशाची चर्चा करतात, तर काही जण मनोमन आनंदही साजरा करतात. पण लक्षात ठेवा, दुसऱ्याच्या पडण्यावर हसणारा माणूस कधीच मोठा होत नाही, कारण काळ प्रत्येकाला समान संधी देतो. आज तुमची परीक्षा असेल, उद्या त्यांचीही वेळ येणारच आहे. स्वामी भक्त हो, म्हणून कधीही कोणाचं वाईट चिंतू नका. ज्यांनी तुमच्याशी वाईट केलं त्यांच्यासाठीही परमेश्वराकडे सद्बुद्धीची प्रार्थना करा, पण त्यांच्यावर पुन्हा आंधळा विश्वास ठेवू नका.
विश्वास एकदाच तुटतो, पण त्याची वेदना आयुष्यभर राहते. स्वामी समर्थ आपल्याला क्षमा करायला शिकवतात, परंतु मूर्ख बनायला कधीच शिकवत नाहीत. क्षमा ही मनाची शांती आहे, तर अनुभव ही आयुष्याची सुरक्षा आहे. स्वामी भक्त हो, अनेकदा माणूस परिस्थितीपुढे इतका खचतो की त्याला वाटतं आता सर्व काही संपलं. पण हाच तो क्षण असतो जेव्हा स्वामी समर्थ आपल्या भक्ताची परीक्षा घेत असतात. लोखंड तापल्याशिवाय मजबूत होत नाही, सोने अग्नी तावून सुलाखूनच अधिक तेजस्वी होतं. त्याचप्रमाणे भक्तही संकटातून जातो तेव्हा त्याचा विश्वास अधिक दृढ होतो. म्हणून संकट आलं की घाबरू नका. मनात एकच विश्वास ठेवा, माझे स्वामी माझ्यासोबत आहेत. हा विश्वास जिवंत असेल तर कोणतीही अडचण कायमची राहत नाही. स्वामी भक्त हो, दुसऱ्यांच्या दारात उभं राहून अपमान सहन करण्यापेक्षा स्वतःच्या कष्टावर कोरडी भाकरी खाणं अधिक मोठं आहे. कारण कष्टाने मिळालेल्या घासात स्वाभिमान असतो, तर उपकारांच्या घासात अनेकदा अपमान लपलेला असतो. म्हणून मेहनतीची वाट कधीही सोडू नका. आज कष्ट कठीण वाटतील, पण उद्या त्याच कष्टांचं फळ तुमच्या आयुष्याला नवीन उंचीवर घेऊन जाईल. आणि जे लोक आज तुम्हाला कमी समजत आहेत, तेच लोक उद्या तुमच्या यशाचं कौतुक करताना दिसतील. स्वामी भक्त हो, परमेश्वर कधीच उशीर करत नाही. तो योग्य वेळ येईपर्यंत शांतपणे पाहत असतो. तुम्ही फक्त तुमचं कर्म करत राहा, कोणाचं वाईट करू नका, कोणाचा मत्सर करू नका आणि आपल्या कष्टांवर, आपल्या श्रद्धेवर आणि श्री स्वामी समर्थांच्या कृपेवर अखंड विश्वास ठेवा. कारण स्वामींच्या दरबारात उशीर असू शकतो, पण अन्याय कधीच नसतो. स्वामी भक्त हो, आयुष्यातील सर्वात मोठी चूक कोणती असेल तर ती म्हणजे आपल्या आनंदाची आणि आपल्या अस्तित्वाची किल्ली दुसऱ्याच्या हातात देणे. जोपर्यंत आपण दुसऱ्यांच्या कौतुकावर जगतो, तोपर्यंत त्यांच्या टीकेने आपण तुटत राहतो. जोपर्यंत आपण दुसऱ्यांच्या आधारावर उभे राहतो, तोपर्यंत त्यांचा आधार निघून गेला की आपण कोसळतो. पण ज्या दिवशी आपण स्वामी समर्थांच्या चरणी स्वतःला अर्पण करतो, त्या दिवसापासून आपली शक्ती बाहेर नसते, ती आपल्या अंतःकरणात जागी होते. कारण स्वामी भक्ताला भीक मागायला शिकवत नाहीत, तर संकटांवर मात करायला शिकवतात. स्वामी भक्त हो, लक्षात ठेवा, प्रत्येक वेदना काहीतरी शिकवून जाते. ज्या माणसाने अपमान सहन केला आहे, तो दुसऱ्याचा अपमान करत नाही. ज्याने उपासमार पाहिली आहे, तो दुसऱ्याला भुकेलं ठेवत नाही. ज्याने एकटेपणाची रात्र अनुभवली आहे, तो दुसऱ्याला एकट सोडत नाही. म्हणून तुमच्या आयुष्यात आलेल्या प्रत्येक संकटाकडे शिक्षा म्हणून पाहू नका. कदाचित स्वामी तुम्हाला अधिक मोठ्या जबाबदारीसाठी तयार करत असतील. प्रत्येक अश्रू तुमचं मन अधिक संवेदनशील करत असतो आणि प्रत्येक संघर्ष तुमच्या व्यक्तिमत्वाला अधिक मजबूत बनवत असतो. स्वामी भक्त हो, काही लोक तुमच्यावर प्रेम करतात असे वाटते, पण त्यांना खरं प्रेम तुमच्यावर नसतं. त्यांना प्रेम असतं तुमच्या यशावर, तुमच्या पैशावर, तुमच्या उपयोगावर. ज्या दिवशी तुमच्याकडे देण्यासाठी काहीच उरत नाही, त्या दिवशी त्यांच्या वागण्यातला बदल स्पष्ट दिसू लागतो. म्हणून कोणावरही आंधळा विश्वास ठेवू नका. प्रेम करा, आदर द्या, मदत करा, पण स्वतःचा स्वाभिमान आणि आत्मसन्मान कधीही गमावू नका. कारण आत्मसन्मान गमावणारा माणूस जग जिंकूनही स्वतःला हरवून बसतो. स्वामी भक्त हो, एक गोष्ट मनात कायमची कोरून ठेवा. तुमच्या आयुष्यात आलेल्या प्रत्येक व्यक्तीला कायमचं स्थान देण्याची गरज नसते. काही लोक आनंद देण्यासाठी येतात, काही धडा शिकवण्यासाठी येतात आणि काही फक्त एवढं दाखवून जातात की कोणावर किती विश्वास ठेवावा. त्यामुळे जे लोक तुमच्या आयुष्यातून निघून गेले, त्यांच्यासाठी रडत बसू नका. कदाचित स्वामींनीच त्यांना तुमच्यापासून दूर केलं असेल, कारण पुढच्या प्रवासात ते तुमच्यासाठी अडथळा ठरले असते. स्वामी भक्त हो, आज तुम्ही आर्थिक संकटात असाल, नोकरी नसेल, व्यवसाय अडचणीत असेल, घरात तणाव असेल किंवा मनात खूप वेदना असतील. पण या सगळ्यांपेक्षा मोठं एक सत्य आहे, श्वास आहे, विश्वास आहे आणि स्वामींची कृपा आहे. ज्या माणसाकडे हे तीन असतात, तो पुन्हा उभा राहू शकतो. म्हणून आजचा दिवस रडण्यात घालवू नका. आजपासून स्वतःला एक वचन द्या, मी कोणाचं वाईट करणार नाही, कोणासमोर स्वाभिमान गहाण ठेवणार नाही, माझ्या कष्टांवर विश्वास ठेवीन आणि प्रत्येक दिवसाची सुरुवात श्री स्वामी समर्थांच्या नावाने करीन. स्वामी भक्त हो, जगाला तुमची किंमत आज कळली नाही म्हणून निराश होऊ नका. हिऱ्याची किंमत काचेच्या दुकानात कधीच होत नाही. त्याची किंमत जौहरीच ओळखतो. त्याचप्रमाणे तुमच्या चांगुलपणाची, तुमच्या प्रामाणिकपणाची आणि तुमच्या कष्टांची किंमत प्रत्येकाला समजेलच असं नाही. पण स्वामी समर्थ सर्व काही पाहत आहेत. त्यांनी तुमच्या मनातील प्रत्येक प्रार्थना ऐकली आहे, प्रत्येक अश्रू मोजला आहे आणि प्रत्येक संघर्षाची नोंद ठेवली आहे.
योग्य वेळ आल्यावर ते तुम्हाला इतकं देतील की आजच्या अपमानाची आठवणही तुम्हाला शक्ती देईल, दुःख नाही. म्हणून स्वामी भक्त हो, संयम सोडू नका, श्रद्धा कमी करू नका आणि कष्ट थांबवू नका. कारण अंधार कितीही गडद असला तरी सूर्योदयाला कोणीही थांबवू शकत नाही. त्याचप्रमाणे ज्याच्या जीवनात स्वामी समर्थांचा आशीर्वाद असतो, त्याच्या यशाला, प्रगतीला आणि आनंदाला जगातील कोणतीही शक्ती कायमची रोखू शकत नाही. स्वामी भक्त हो, आयुष्यात जेव्हा सर्व काही आपल्या मनाप्रमाणे घडत असतं, तेव्हा प्रत्येकजण आपल्या सोबत असतो. आपल्या यशाचं कौतुक करणारे, आपल्या पाठीवर थाप मारणारे, आपल्या घरात येणारे आणि आपल्याला आपलं म्हणणारे लोक खूप असतात. पण ज्या दिवशी परिस्थिती उलटी होते, ज्या दिवशी हातात पैसा राहत नाही, ज्या दिवशी काम बिघडतं, ज्या दिवशी संकट चारही बाजूंनी घेरतात, त्या दिवशी आपल्या भोवतीची गर्दी हळूहळू कमी होत जाते. तेव्हा लक्षात येतं की आपल्या आयुष्यात अनेक चेहरे होते, पण माणसं फार थोडी होती. स्वामी भक्त हो, काही लोक तुमच्या अडचणी समजून घेण्याऐवजी तुमच्या अपयशाची चर्चा करतात. काही लोक तुमच्या वेदनेवर फुंकर घालण्याऐवजी त्यात आणखी मीठ जोडतात. काही जण तुमच्या डोळ्यातील अश्रू पुसण्याऐवजी त्या अश्रूंची थट्टा करतात. पण लक्षात ठेवा, दुसऱ्याच्या दुःखावर हसणारा माणूस कधीच खऱ्या अर्थाने सुखी राहत नाही. कारण कर्माचा नियम अत्यंत न्यायी आहे. आपण जे पेरतो तेच एक दिवस आपल्याला उगवून दिसतं. म्हणून कोणीतरी तुमच्याशी चुकीचं वागलं म्हणून तुम्हीही तसंच वागू नका. तुमची ओळख तुमच्या संस्कारांनी असू द्या, त्यांच्या वागण्याने नाही. स्वामी भक्त हो, तुमच्या आयुष्यात जर कोणी तुमची किंमत केली नसेल तर स्वतःला कमी समजू नका. प्रत्येक मौल्यवान वस्तूची ओळख प्रत्येकाला नसते. समुद्राच्या तळाशी असलेला मोती प्रत्येकाला दिसत नाही, पण त्याची किंमत कमी होत नाही. त्याचप्रमाणे तुमची प्रामाणिकता, तुमचे कष्ट, तुमची माणुसकी आणि तुमचं चांगुलपण यांची किंमत आज कोणाला समजली नाही तरी निराश होऊ नका. कारण स्वामी समर्थांच्या दरबारात प्रत्येक चांगल्या कर्माची नोंद असते. स्वामी भक्त हो, आयुष्यात कधीही दुसऱ्याच्या वैभवाचा मत्सर करू नका. प्रत्येकाच्या नशिबात वेगळा प्रवास लिहिलेला असतो. काहींना यश लवकर मिळतं, काहींना उशिरा मिळतं. पण उशिरा मिळालेलं यश अनेकदा अधिक टिकाऊ असतं, कारण त्यामागे संघर्ष, संयम आणि श्रद्धा असते. म्हणून स्वतःची तुलना दुसऱ्यांशी करू नका. तुमची स्पर्धा फक्त कालच्या स्वतःशी असली पाहिजे. आजचा दिवस कालपेक्षा चांगला जगण्याचा प्रयत्न करा. स्वामी भक्त हो, लक्षात ठेवा, संकटही तुमचं आयुष्य संपवण्यासाठी येत नाहीत, तर तुमच्यातील भीती संपवण्यासाठी येतात. अडचणी या तुमचा मार्ग अडवण्यासाठी नसतात, तर तुम्हाला योग्य मार्ग दाखवण्यासाठी असतात. ज्या दिवशी तुम्ही प्रत्येक संकटामध्ये स्वामींचा संकेत पाहायला शिकाल, त्या दिवशी कोणतीही परिस्थिती तुम्हाला घाबरवू शकणार नाही. कारण जिथे श्रद्धा असते तिथे भीती राहत नाही. म्हणून आज मी प्रत्येक स्वामी भक्ताला एकच सांगू इच्छितो, कोणी तुमची साथ सोडली तरी निराश होऊ नका. कोणी तुमच्यावर विश्वास ठेवला नाही तरी स्वतःवरील विश्वास सोडू नका. कोणी तुमचा अपमान केला तरी तुमचं चांगुलपण सोडू नका. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे, कितीही कठीण परिस्थिती आली तरी श्री स्वामी समर्थांचं नाव सोडू नका. कारण जगातील प्रत्येक दार बंद झालं तरी स्वामींच्या कृपेचं दार कधीच बंद होत नाही. त्या दारावर श्रद्धेने टकटक करणाऱ्या भक्ताला स्वामी कधीही रिकाम्या हाताने परत पाठवत नाहीत. स्वामी भक्त हो, आज मी तुम्हाला एक अशी गोष्ट सांगणार आहे जी प्रत्येकाने आयुष्यात अनुभवलेली आहे. जेव्हा माणूस यशस्वी होतो तेव्हा त्याच्या भोवती नाती वाढतात. दूरचे लोकही जवळचे असल्याचा आवाणतात. अनेक जण म्हणतात, तू आमचा आहेस, आम्ही तुझ्या सोबत आहोत. पण हे शब्द परिस्थिती बदलताच बदलून जातात. म्हणूनच स्वामी समर्थ म्हणतात, शब्दांवर नाही तर वेळेवर विश्वास ठेवा. कारण वेळच प्रत्येक माणसाचा खरा चेहरा दाखवते. स्वामी भक्त हो, काही लोक तुमच्याकडे फक्त तोपर्यंत येतात जोपर्यंत त्यांचा स्वार्थ पूर्ण होत असतो. त्यांना तुमचं दुःख दिसत नाही, तुमचा संघर्ष दिसत नाही, तुमच्या डोळ्यातील अश्रू दिसत नाहीत. पण जेव्हा तुम्ही त्यांच्या उपयोगाचे राहत नाही, तेव्हा ते तुमच्यापासून दूर निघून जातात. अशा लोकांसाठी स्वतःला बदलू नका. त्यांना थांबवण्यासाठी स्वतःचा स्वाभिमान गमावू नका. कारण जे नातं स्वार्थावर उभं असतं ते कायम टिकत नाही. पण जे नातं विश्वास, प्रेम आणि माणुसकीवर उभं असतं ते कोणत्याही वादळात तुटत नाही. स्वामी भक्त हो, तुमच्या आयुष्यात अशी वेळ आली असेल जेव्हा तुम्ही मनापासून कोणावर विश्वास ठेवला, त्यांच्यासाठी खूप काही केलं, त्यांच्या अडचणीत धावत गेलात, त्यांना आपल्या कुटुंबासारखं मानलं. पण जेव्हा तुमच्यावर संकट आलं तेव्हा तेच लोक तुमच्यापासून दूर गेले.
त्यावेळी तुमच्या मनाला खूप वेदना झाल्या असतील, पण आज त्या वेदनांकडे वेगळ्या नजरेने पहा, कारण त्या वेदनांनीच तुम्हाला माणसं ओळखायला शिकवलं. प्रत्येक अनुभव हा स्वामी समर्थांनी दिलेला एक मौल्यवान धडा असतो. स्वामी भक्त हो, परमेश्वर कधीच कोणाचा हिशेब विसरत नाही. तुमच्या डोळ्यातून पडलेला प्रत्येक अश्रू, तुमच्या मनात दडलेली प्रत्येक वेदना, तुमच्या कष्टाने गाळलेला प्रत्येक घामाचा थेंब आणि तुमच्या मनातील प्रत्येक प्रामाणिक प्रार्थना स्वामी समर्थांच्या चरणी पोहोचत असते. म्हणूनच अन्याय झाला म्हणून खचू नका, अपमान झाला म्हणून स्वतःचा तिरस्कार करू नका. तुमची वेळ येईल, पण त्या वेळेची वाट पाहताना तुमचा संयम, तुमचा स्वभाव आणि तुमची श्रद्धा ढळता कामा नये. स्वामी भक्त हो, आयुष्यात एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा. तुमच्याकडे पैसा नसला तरी चालेल, पण चारित्र्य असलं पाहिजे. मोठं घर नसले तरी चालेल, पण मोठं मन असलं पाहिजे. मोठी ओळख नसली तरी चालेल, पण चांगली ओळख असली पाहिजे. कारण पैसा संपतो, सौंदर्य कमी होतं, पद बदलतं, पण माणुसकी आणि चांगले संस्कार आयुष्यभर तुमची ओळख बनून राहतात. म्हणून आपल्या कष्टांवर प्रेम करा, आपल्या आई वडिलांचा आशीर्वाद घ्या, कोणाचं मन दुखवू नका आणि रोज मनापासून श्री स्वामी समर्थांचं स्मरण करा. स्वामी भक्त हो, कदाचित आज तुमच्या आयुष्यात अंधार असेल, पण अंधार कायम राहत नाही. पहाट होण्यासाठी रात्र आवश्यक असते, त्याचप्रमाणे मोठं यश मिळण्यासाठी संघर्ष आवश्यक असतो. आज तुम्ही जे सहन करत आहात त्याचं फळ उद्या नक्की मिळणार आहे. त्यामुळे रडू नका, हार मानू नका, स्वतःला कमी समजू नका. स्वामी समर्थांनी तुमच्यासाठी जे ठरवलं आहे ते योग्य वेळी आणि योग्य प्रकारे तुमच्यापर्यंत पोहोचणारच. तुम्ही फक्त विश्वास जिवंत ठेवा, कष्ट सुरू ठेवा आणि मनात सतत एकच मंत्र धरा, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. ही केवळ शब्दांची ओळ नाही, तर प्रत्येक स्वामी भक्ताच्या जीवनाला नवसंजीवनी देणारा विश्वास आहे. ज्या मनात हा विश्वास जिवंत असतो, त्या मनाला कोणतंही संकट कायमचं हरवू शकत नाही. स्वामी भक्त हो, एक गोष्ट आयुष्यभर लक्षात ठेवा. माणूस गरीब पैशाने नसतो, तर विचारांनी गरीब असतो. ज्याच्या मनात श्रद्धा आहे, ज्याच्या हातात कष्ट करण्याची तयारी आहे आणि ज्याच्या ओठांवर श्री स्वामी समर्थांचे नाम आहे, तो माणूस कधीच खऱ्या अर्थाने गरीब नसतो. कारण त्याच्याकडे अशी संपत्ती असते जी जगातील कोणतीही शक्ती हिरावून घेऊ शकत नाही. पण ज्याच्या मनात अहंकार आहे, दुसऱ्याविषयी तिरस्कार आहे, दुसऱ्याच्या दुःखात आनंद मानण्याची वृत्ती आहे, तो लाखो रुपयांचा मालक असला तरी तो आतून अत्यंत दरिद्री असतो. स्वामी भक्त हो, आजच्या काळात अनेकांना वाटतं की पैसा म्हणजेच सर्व काही. पैशासाठी माणसं नाती तोडतात, विश्वास तोडतात, प्रेम विकतात आणि माणुसकीही विसरतात. पण लक्षात ठेवा, पैसा हा आयुष्याचा एक भाग आहे, आयुष्य नाही. पैसा तुमच्यासोबत शेवटच्या श्वासापर्यंत येत नाही, पण तुमची कर्म मात्र तुमच्या प्रत्येक श्वासासोबत असतात. म्हणून स्वामी समर्थ नेहमी सांगतात, अशी कमाई करा की तुमचं पोट भरावं, पण कोणाच्या डोळ्यात अश्रू आणून नाही. असा पैसा कमवा की त्यात कष्टाचा सुगंध असावा, दुसऱ्याच्या हक्काचा शाप नसावा. स्वामी भक्त हो, जेव्हा तुमच्या आयुष्यात वाईट दिवस येतात तेव्हा घाबरू नका. कारण वाईट दिवस हे तुमचं भविष्य हिरावून घेण्यासाठी येत नाहीत, तर तुमच्या आयुष्यातील खोटी माणसं दूर करण्यासाठी येतात. अनेकदा आपण ज्यांना आपलं समजतो तेच लोक परिस्थिती बदलताच आपल्याला ओळखत नाहीत. सुरुवातीला याचं दुःख होतं, मन तुटतं, डोळे भरून येतात. पण काही वर्षांनी मागे वळून पाहिल्यावर समजतं की त्यावेळी स्वामी समर्थांनी आपल्यावर मोठी कृपा केली होती. कारण जे लोक आपल्या जीवनात राहण्यास पात्र नव्हते त्यांनाच स्वामींनी दूर केलं होतं. स्वामी भक्त हो, दुसऱ्यांनी तुमचा अपमान केला म्हणून स्वतःवरचा विश्वास गमावू नका. दुसऱ्यांनी तुम्हाला कमी लेखलं म्हणून तुमची किंमत कमी होत नाही. सूर्याला ढग झाकू शकतात, पण त्याचं तेज कमी करू शकत नाहीत. त्याचप्रमाणे तुमच्यावर कितीही टीका झाली, कितीही अपमान झाला, कितीही संकट आली, तरी तुमच्या मनातील श्रद्धा आणि तुमच्या कष्टांची ताकद कोणीही हिरावून घेऊ शकत नाही. फक्त तुम्ही स्वतःवरचा विश्वास सोडू नका. स्वामी भक्त हो, लक्षात ठेवा, आयुष्यात शांत राहणं ही सुद्धा एक मोठी शक्ती आहे. प्रत्येक प्रश्नाचं उत्तर शब्दांनी द्यायची गरज नसते. काही उत्तरं वेळ देते, काही कर्म देतं आणि काही उत्तरं स्वामी समर्थ स्वतः देतात. म्हणून प्रत्येक टीकेला उत्तर देण्यात तुमची ऊर्जा वाया घालवू नका. तुमचं काम इतकं प्रामाणिकपणे करा की एक दिवस तुमचं यशच तुमच्या विरोधकांना उत्तर देईल. स्वामी भक्त हो, आज जर तुमच्या डोळ्यांत अश्रू असतील तर निराश होऊ नका. हे अश्रू कमजोरीचे नाहीत, तर तुमच्या संघर्षाचे साक्षीदार आहेत.
प्रत्येक वेदना तुम्हाला अधिक मजबूत बनवत आहे, प्रत्येक अपयश तुम्हाला अधिक शहाणं करत आहे आणि प्रत्येक कठीण प्रसंग तुम्हाला स्वामी समर्थांच्या अधिक जवळ घेऊन जात आहे. म्हणून रडायचं असेल तर स्वामींच्या चरणी रडा, तक्रार करायची असेल तर स्वामींशी करा, पण जगासमोर कधीही हार मानू नका. कारण स्वामी भक्त हो, ज्याच्या जीवनात श्री स्वामी समर्थांचा आशीर्वाद असतो त्याचं आयुष्य कदाचित कठीण असू शकतं, पण ते कधीच व्यर्थ नसतं. प्रत्येक संघर्षामागे एक मोठं यश दडलेलं असतं, प्रत्येक अंधारामागे एक तेजस्वी पहाट उभी असते आणि प्रत्येक अश्रूमागे स्वामींची कृपा लपलेली असते. म्हणून श्रद्धा जपा, संयम जपा, कष्ट जपा आणि मनापासून म्हणत राहा. स्वामी भक्त हो, आज मी तुम्हाला एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट सांगू इच्छितो. आयुष्यात कधीही स्वतःला एकटं समजू नका, कारण जेव्हा संपूर्ण जग तुमची साथ सोडतं तेव्हाच परमेश्वर तुमचा हात अधिक घट्ट पकडतो. अनेक भक्तांना असा अनुभव आला आहे की ज्या क्षणी सर्व मार्ग बंद झाले, ज्या क्षणी कुठलाच आधार उरला नाही, ज्या क्षणी मन पूर्णपणे खचून गेलं, त्याच क्षणी श्री स्वामी समर्थांनी एखाद्या अनोळखी व्यक्तीच्या रूपाने, एखाद्या संधीच्या रूपाने किंवा एखाद्या चमत्काराच्या रूपाने त्यांना मार्ग दाखवला. म्हणून संकट कितीही मोठं असलं तरी श्रद्धेचा दिवा कधीही विझू देऊ नका. स्वामी भक्त हो, आजच्या काळात माणूस दुसऱ्याला हरवण्यात इतका व्यस्त झाला आहे की स्वतःचं आयुष्य जगायचं विसरला आहे. दुसऱ्याचं सुख पाहून त्याला दुःख होतं आणि दुसऱ्याचं दुःख पाहून त्याला आनंद होतो. हीच तर आजच्या जगाची सर्वात मोठी शोकांतिका आहे. पण तुम्ही या गर्दीचा भाग बनू नका. दुसऱ्याच्या यशावर टाळी वाजवायला शिका, दुसऱ्याच्या संकटात आधार द्यायला शिका. कारण दुसऱ्याच्या डोळ्यातील अश्रू पुसणाऱ्या हाताला स्वामी समर्थ कधीही रिकामं ठेवत नाहीत. स्वामी भक्त हो, अनेक जण विचारतात, आम्ही इतकं चांगलं वागतो तरी आमच्याच आयुष्यात इतकी दुःख का येतात? याचं उत्तर स्वामी समर्थांच्या शिकवणीत दडलं आहे. चांगल्या माणसाच्या आयुष्यात संकट येतात कारण त्याच्यात ती सहन करण्याची शक्ती असते. जसं कुंभार मजबूत मातीचीच सुंदर मूर्ती घडवतो, तसं स्वामी समर्थही ज्याच्यावर प्रेम करतात त्यालाच जीवनाच्या कठीण परीक्षांतून घडवतात. त्यामुळे संकटाला शिक्षा समजू नका, ती तुमच्या घडण्याची प्रक्रिया आहे असं समजा. स्वामी भक्त हो, कधी कधी आयुष्यात अशी वेळ येते की आपण मनापासून केलेल्या उपकारांची परतफेड अपमानाने होते. ज्यांच्यासाठी आपण रात्रंदिवस धावलो तेच लोक आपल्याला विसरून जातात. अशा वेळी मनात प्रश्न निर्माण होतो, मी एवढं चांगलं करूनही माझ्याच वाट्याला हे का? पण लक्षात ठेवा, उपकार माणसावर करू नका, ते स्वामींना अर्पण करा. अपेक्षा माणसांकडून ठेवल्या की दुःख मिळतं, पण कर्म स्वामींच्या चरणी अर्पण केलं की मनाला शांती मिळते. स्वामी भक्त हो, तुमच्या आयुष्यात काही लोक असेही भेटतील जे तुमच्या प्रत्येक यशावर नाराज होतील. तुम्ही पुढे जाऊ नये म्हणून अडथळे निर्माण करतील, तुमच्याविषयी चुकीच्या गोष्टी पसरवतील. पण अशा लोकांचा विचार करण्यात तुमचा मौल्यवान वेळ वाया घालवू नका. गरुड कधीच कावळ्यांशी स्पर्धा करत नाही, तो आणखी उंच भरारी घेतो. तुम्हीही तुमचं ध्येय, तुमचे कष्ट आणि तुमची श्रद्धा यांच्यावर लक्ष केंद्रित करा. कारण वेळ आल्यावर तुमचं यशच त्यांना सर्वात मोठं उत्तर देईल. स्वामी भक्त हो, शेवटी आयुष्यात तुमच्यासोबत काय राहणार आहे माहीत आहे का? ना पैसा, ना प्रतिष्ठा, ना लोकांची स्तुती. तुमच्यासोबत राहणार आहेत तुमची चांगली कर्म, तुमचा स्वभाव, तुमचं प्रेम आणि श्री स्वामी समर्थांवरील तुमची अखंड श्रद्धा. म्हणून रोज स्वतःला विचारा, आज मी कोणाचं मन जिंकलं का? कोणाला मदत केली का? कोणाच्या चेहऱ्यावर हसू आणलं का? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे, आज मी स्वामींचं स्मरण मनापासून केलं का? स्वामी भक्त हो, तुमची वेळ नक्की बदलेल, पण त्यासाठी राग नाही, सूड नाही, तक्रार नाही. फक्त संयम, कष्ट, प्रामाणिकपणा आणि स्वामी समर्थांवरील अढळ विश्वास हवा. कारण ज्या भक्ताच्या मनात श्रद्धा जिवंत असते त्याच्या आयुष्यात आशेचा सूर्य कधीच मावळत नाही. स्वामी भक्त हो, एक गोष्ट मनामध्ये कायमची कोरून ठेवा, आयुष्य हे कोणाच्याही इच्छेप्रमाणे चालत नाही. प्रत्येकाच्या वाट्याला सुखही येतं आणि दुःखही येतं. फरक एवढाच असतो की काही लोक दुःख आलं की स्वतःला संपवून टाकतात, तर काही लोक त्याच दुःखाला आपली ताकद बनवतात. स्वामी समर्थांच्या चरणी बसलेला भक्त दुसऱ्या प्रकारचा असतो. तो कितीही रडला, कितीही तुटला, कितीही जखमी झाला तरी पुन्हा उभा राहतो. कारण त्याला माहीत असतं की माझे स्वामी माझा हात कधीच सोडणार नाहीत. स्वामी भक्त हो, दुसऱ्यांनी तुमच्याबद्दल काय बोललं याचा विचार करत बसलात तर आयुष्यभर पुढे जाऊ शकणार नाही. लोकांचं काम बोलणं आहे,
आज ते तुमच्या अपयशावर हसतील, उद्या तुमच्या यशावर जळतील आणि परवा तुमच्याच यशाचं उदाहरण इतरांना देतील. म्हणून लोकांच्या बोलण्याला तुमच्या आयुष्याचा निर्णय घेऊ देऊ नका. तुमच्या आयुष्याचा निर्णय तुमचे कष्ट, तुमची श्रद्धा आणि स्वामी समर्थांची कृपा ठरवणार आहे. स्वामी भक्त हो, आयुष्यात काही जखमा अशा असतात ज्या डोळ्यांना दिसत नाहीत. चेहऱ्यावर हसू असतं, पण मनामध्ये वादळ सुरू असतं. अनेक जण रात्री उशीमध्ये चेहरा लपवून रडतात आणि सकाळी पुन्हा हसत जगासमोर उभे राहतात. जर तुमच्याही आयुष्यात अशी वेदना असेल तर ती मनात दाबून ठेवू नका. ती स्वामी समर्थांच्या चरणी अर्पण करा. कारण जग तुमच्या अश्रूंवर प्रश्न विचारेल, पण स्वामी तुमच्या अश्रूंचं कारण समजून घेतील. स्वामी भक्त हो, जे लोक आज तुमच्याकडे दुर्लक्ष करत आहेत त्यांच्याविषयी मनात कटुता ठेवू नका. कारण प्रत्येक माणूस आपल्या कर्माचा मालक असतो. तुम्ही फक्त एवढं लक्षात ठेवा की तुमच्या हातून कोणाचं वाईट होऊ नये. तुमच्यामुळे कोणाच्या डोळ्यात अश्रू येऊ नयेत. तुमच्या शब्दांनी कोणाचं मन तुटू नये. कारण माणूस विसरतो, पण कर्म कधीच विसरत नाही. स्वामी भक्त हो, आजपासून एक संकल्प करा. परिस्थिती कितीही कठीण असली तरी मी प्रामाणिकपणाची साथ सोडणार नाही. कोणताही शॉर्टकट स्वीकारणार नाही. दुसऱ्याचं हक्काचं कधी घेणार नाही. माझ्या कष्टांवर विश्वास ठेवीन, माझ्या आई वडिलांचा आशीर्वाद घेईन आणि प्रत्येक दिवसाची सुरुवात श्री स्वामी समर्थांच्या नामस्मरणाने करीन. हा संकल्प तुम्हाला अशा उंचीवर घेऊन जाईल जिथे पोहोचण्यासाठी अनेक लोक आयुष्यभर धडपडत राहतात. स्वामी भक्त हो, लक्षात ठेवा, आयुष्याची खरी श्रीमंती बँकेतील पैशात नसते, तर मनातील समाधानात असते. मोठ्या घरात राहणारा प्रत्येकजण आनंदी असतोच असं नाही, आणि छोट्या घरात राहणारा प्रत्येकजण दुःखी असतोच असंही नाही. ज्या घरात प्रेम आहे, विश्वास आहे, एकमेकांविषयी आदर आहे आणि श्री स्वामी समर्थांचं स्मरण आहे, ते घरच खऱ्या अर्थाने समृद्ध असतं. म्हणून स्वामी भक्त हो, तुमच्या वाईट काळाला शाप समजू नका. तो तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठा शिक्षक आहे. त्याने तुम्हाला माणसं ओळखायला शिकवलं, स्वतःवर विश्वास ठेवायला शिकवलं, कष्टाची किंमत समजावली आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे श्री स्वामी समर्थांवर संपूर्ण विश्वास ठेवायला शिकवलं. म्हणून आज मनापासून स्वामींना नमस्कार करा आणि एवढंच म्हणा, स्वामी, माझ्या आयुष्यात काहीही घडलं तरी तुमचा हात माझ्या डोक्यावर कायम राहू द्या. माझा विश्वास कधीच डळमळू देऊ नका. माझ्या कष्टांना योग्य दिशा द्या आणि माझ्या मनातली माणुसकी कधीच कमी होऊ देऊ नका. ही प्रार्थना ज्या भक्ताच्या अंतःकरणातून निघते त्या भक्ताला स्वामी समर्थ कधीच एकटं सोडत नाहीत. स्वामी भक्त हो, आजचा माणूस बाहेरून जितका मजबूत दिसतो तितकाच आतून तुटलेला असतो. चेहऱ्यावर हसू असतं, पण मनात काळजीचं वादळ असतं. ओठांवर मी ठीक आहे हे शब्द असतात, पण हृदयामध्ये असंख्य वेदना दडलेल्या असतात. प्रत्येकजण आपल्या आयुष्याची लढाई लढत असतो. कोणाची लढाई पैशासाठी असते, कोणाची नात्यांसाठी असते, कोणाची आरोग्यासाठी असते, तर कोणाची स्वतःच्या अस्तित्वासाठी असते. म्हणून स्वामी समर्थ सांगतात, कोणत्याही माणसाला त्याच्या चेहऱ्यावरून ओळखू नका. प्रत्येकाच्या मनात एक अशी कथा असते जी त्याने कोणालाही सांगितलेली नसते. स्वामी भक्त हो, तुम्ही कधी विचार केला आहे का, संकटात असताना माणसाला सर्वात जास्त वेदना कशाची होते? पैशाच्या कमतरतेची नाही, तर आपल्या माणसांच्या बदललेल्या वागण्याची. जे लोक कालपर्यंत आम्ही कायम तुझ्या सोबत आहोत असं म्हणायचे, तेच आज फोन उचलत नाहीत, तुमची विचारपूस करत नाहीत, तुमच्या वेदनांपासून दूर पळतात. त्या क्षणी मन तुटतं. पण स्वामी समर्थ सांगतात, निराश होऊ नका. कारण जे लोक तुमच्या वाईट काळात तुमच्यासोबत राहिले नाहीत ते तुमच्या चांगल्या काळाचेही पात्र नाहीत. स्वामी भक्त हो, आयुष्यात कोणावरही इतकं अवलंबून राहू नका की त्यांच्या जाण्याने तुमचं आयुष्य थांबेल. तुमची सर्वात मोठी ताकद तुमचे कष्ट आहेत, तुमचा स्वाभिमान आहे आणि श्री स्वामी समर्थांवरील तुमचा अढळ विश्वास आहे. ही तीन गोष्टी जर तुमच्याकडे असतील तर जगातील कोणतंही संकट तुम्हाला कायमचं हरवू शकत नाही. म्हणून स्वतःला मजबूत बनवा, स्वतःच्या पायावर उभं राहा. दुसऱ्यांच्या दयेवर जगण्यापेक्षा स्वतःच्या घामावर जगणं हजारपट श्रेष्ठ आहे. स्वामी भक्त हो, लक्षात ठेवा, प्रत्येक वेळी उत्तर देणं आवश्यक नसतं. काही लोकांना तुमचं मौनच सर्वात मोठं उत्तर असतं. कारण जे लोक तुमचं मन समजून घेण्याची इच्छा ठेवत नाहीत त्यांना कितीही समजावलं तरी ते समजणार नाहीत. म्हणून तुमची ऊर्जा वाद घालण्यात नाही तर स्वतःला घडवण्यात खर्च करा. तुमची प्रगतीच तुमच्या आयुष्याला विरोध करणाऱ्यांसाठी सर्वात मोठं उत्तर ठरेल. स्वामी भक्त हो, परमेश्वराच्या न्यायावर विश्वास ठेवा.
माणसाचं न्यायालय पुराव्यावर चालतं, पण स्वामी समर्थांचा दरबार सत्यावर चालतो. जगापासून काही गोष्टी लपवता येतील, पण स्वामींपासून काहीही लपवता येत नाही. तुमच्यावर झालेला प्रत्येक अन्याय, तुमच्या मनातलं प्रत्येक दुःख आणि तुमच्या डोळ्यातून पडलेला प्रत्येक अश्रू त्यांच्या चरणी पोहोचलेला असतो. त्यामुळे सूड घेण्याचा विचार करू नका. वेळ आणि कर्म यांच्यावर विश्वास ठेवा, कारण स्वामी समर्थांचा न्याय उशिरा मिळाला तरी तो अचूक मिळतो. स्वामी भक्त हो, आज तुम्ही ज्या अडचणीतून जात आहात ती उद्या तुमची प्रेरणादायी कथा बनू शकते. आज तुम्ही ज्या अश्रूंनी रडत आहात तेच अश्रू उद्या आनंदाश्रूंमध्ये बदलू शकतात. पण त्यासाठी एक गोष्ट आवश्यक आहे, श्रद्धा कधीही सोडू नका, कष्ट कधीही थांबवू नका आणि मनात कधीही नकारात्मक विचारांना घर करू देऊ नका. कारण स्वामी समर्थ नेहमी त्या भक्ताच्या पाठीशी उभे राहतात जो संकटातही आशेचा दिवा विझू देत नाही. म्हणून स्वामी भक्त हो, आज पुन्हा एकदा मनापासून श्री स्वामी समर्थांना वंदन करा आणि स्वतःला एक वचन द्या, मी परिस्थितीसमोर झुकणार नाही. लोकांच्या बदललेल्या स्वभावामुळे माझं चांगुलपण सोडणार नाही. माझ्या कष्टांवर, माझ्या श्रद्धेवर आणि माझ्या स्वामींवर अखंड विश्वास ठेवून पुढे चालत राहीन. कारण लक्षात ठेवा, जेव्हा भक्त चालत राहतो तेव्हा योग्य वेळी स्वामी समर्थ स्वतः त्याच्या वाटेवर प्रकाश पसरवतात. स्वामी भक्त हो, आज प्रत्येक माणूस एकानं दिसणाऱ्या युद्धातून जात आहे. कोणाच्या चेहऱ्यावर हसू आहे पण मनात अश्रू आहेत. कोणाच्या हातात पैसा आहे पण मनात समाधान नाही. कोणाकडे मोठं घर आहे पण त्या घरात आपुलकी नाही. कोणाकडे हजारो लोकांची ओळख आहे पण दुःख सांगण्यासाठी एकही माणूस नाही. म्हणूनच स्वामी समर्थ सांगतात, माणसाच्या बाह्य परिस्थितीकडे पाहून त्याचा हेवा करू नका. प्रत्येकाच्या आयुष्यात एक असा संघर्ष असतो जो फक्त तो आणि परमेश्वरच जाणत असतात. स्वामी भक्त हो, तुम्ही पाहिलं असेल, झाडावर फळं लागली की लोक दगड मारतात. कोरड्या झाडाकडे कोणी पाहतही नाही. त्याचप्रमाणे ज्या माणसामध्ये क्षमता असते, प्रामाणिकपणा असतो, पुढे जाण्याची जिद्द असते, त्यालाच जग जास्त अडवतं. त्याच्यावर टीका होते, त्याच्याबद्दल अफवा पसरवल्या जातात, त्याला कमी लेखण्याचा प्रयत्न केला जातो. पण हेच तर यशाचं पहिलं लक्षण आहे. म्हणून टीकेला घाबरू नका. टीका तुमच्या प्रवासाचा शेवट नसते, अनेकदा ती तुमच्या मोठ्या यशाची सुरुवात असते. स्वामी भक्त हो, आयुष्यात काही वेळा आपण मनापासून केलेल्या चांगुलपणाचं उत्तर वाईट वागणुकीने मिळतं. आपण कोणासाठी धावतो, त्यांना मदत करतो, त्यांच्या दुःखात सहभागी होतो, पण जेव्हा आपल्यावर वेळ येते तेव्हा तेच लोक आपल्याला एकटं सोडून जातात. त्या क्षणी मनात राग येतो, वेदना होतात, प्रश्न निर्माण होतात. पण त्यावेळी एक गोष्ट लक्षात ठेवा, तुमचं चांगुलपण कधीही वाया जात नाही. जर माणसाने त्याची किंमत केली नाही तरी स्वामी समर्थ त्याची नोंद ठेवतात. परमेश्वराच्या दरबारात प्रत्येक निस्वार्थ कर्माचं फळ निश्चित असतं. स्वामी भक्त हो, काही लोक आयुष्यभर दुसऱ्यांना दोष देत राहतात. माझं नशीब खराब आहे, माझे दिवस वाईट आहेत, माझी साथ कोणी देत नाही, म्हणून मी मागे पडलो. पण स्वामी समर्थांचा भक्त असा विचार करत नाही. तो म्हणतो, जे झालं ते माझ्या शिक्षणासाठी झालं, जे हरवलं ते माझ्या भल्यासाठी हरवलं, आणि जे मिळणार आहे ते स्वामींच्या कृपेने योग्य वेळीच मिळणार आहे. हा विचारच माणसाला अंधारातून प्रकाशाकडे घेऊन जातो. स्वामी भक्त हो, आयुष्यात कोणत्याही माणसाचा तिरस्कार करू नका, कारण प्रत्येकजण आपल्या समजुतीप्रमाणे वागत असतो. पण याचा अर्थ असा नाही की प्रत्येकाला पुन्हा पुन्हा संधी द्यावी. ज्याने एकदा विश्वास तोडला त्याला क्षमा करा, पण पुन्हा तुमच्या आयुष्याचा आधार बनवू नका. स्वामी समर्थ आपल्याला प्रेम शिकवतात पण विवेकही शिकवतात. श्रद्धा जितकी आवश्यक आहे तितकाच अनुभवही आवश्यक आहे. स्वामी भक्त हो, तुमच्या मुलांसाठी, तुमच्या कुटुंबासाठी, तुमच्या आई वडिलांसाठी आणि स्वतःच्या स्वाभिमानासाठी मेहनत करा. लोकांना दाखवण्यासाठी श्रीमंत होण्याचा प्रयत्न करू नका. मनाने श्रीमंत व्हा. तुमच्या घरात 2 वेळचं साधं जेवण असेल, पण त्यात प्रेम असेल, समाधान असेल आणि स्वामी समर्थांचं नामस्मरण असेल तर ते घर राजवाड्यापेक्षा मोठं आहे. आजच्या जगात लोक सोशल मीडियावर आनंद दाखवतात पण मनात तुटलेले असतात. लोक महागडे कपडे घालतात पण आत्मविश्वास हरवलेला असतो. लोक मोठमोठ्या गाड्यांत फिरतात पण रात्री शांत झोप येत नाही. कारण खरा आनंद वस्तूंमध्ये नसतो, तो मनाच्या शांततेत असतो. आणि ही शांतता फक्त श्रद्धा, समाधान आणि चांगल्या कर्मांनी मिळते. स्वामी भक्त हो, एक दिवस असा येईल जेव्हा तुमच्या संघर्षाची गोष्ट इतरांसाठी प्रेरणा बनेल.
आज तुम्ही जे सहन करत आहात ते उद्या कोणाच्या तरी जगण्याचं बळ बनेल. म्हणून तुमच्या दुःखाचा तिरस्कार करू नका. प्रत्येक जखम तुम्हाला अधिक मजबूत बनवत आहे. प्रत्येक अपमान तुमच्यातील अहंकार कमी करत आहे. प्रत्येक अश्रू तुमच्या श्रद्धेला अधिक गहिरं करत आहे. आणि प्रत्येक संकट तुम्हाला स्वामी समर्थांच्या अधिक जवळ नेत आहे. म्हणून आजपासून स्वतःशी एक वचन करा, मी कोणाचं वाईट करणार नाही, कोणाच्या यशाचा मत्सर करणार नाही, माझ्या अपयशासाठी दुसऱ्यांना दोष देणार नाही. मी रोज प्रामाणिकपणे कष्ट करीन, आई वडिलांचा आदर करीन, माझ्या कुटुंबावर प्रेम करीन आणि प्रत्येक श्वासागणिक श्री स्वामी समर्थांचं नाम घेईन. कारण ज्या घरात स्वामींचं नाम आहे तिथे आशा असते. ज्या मनात श्रद्धा आहे तिथे भीती राहत नाही. आणि ज्या भक्ताच्या जीवनात स्वामी समर्थ आहेत त्याला कितीही उशीर झाला तरी योग्य वेळ नक्कीच येते. म्हणून स्वामी भक्त हो, तुमच्या वाईट दिवसांना घाबरू नका. ते कायमचे नाहीत, पण त्या वाईट दिवसांनी तुम्हाला जे धडे दिले आहेत ते आयुष्यभर विसरू नका. कारण संकट निघून जातात, पण संकटांनी दिलेलं शहाणपण तुमच्या सोबत कायम राहतं. आणि हाच अनुभव तुम्हाला भविष्यातील मोठ्या यशासाठी तयार करतो. शेवटी एवढंच सांगेन, लोक तुमची किंमत पैशाने करतील, पदाने करतील, यशाने करतील, पण श्री स्वामी समर्थ तुमची किंमत तुमच्या मनाने, तुमच्या श्रद्धेने आणि तुमच्या कर्माने करतात. त्यामुळे जग बदलण्याचा प्रयत्न करू नका. स्वतःला घडवा, स्वतःला मजबूत करा, स्वतःचं मन स्वच्छ ठेवा आणि प्रत्येक दिवसाची सुरुवात या विश्वासाने करा. स्वामी, माझ्याकडे काहीही नसले तरी तुमची कृपा माझ्यासोबत आहे. म्हणून मी कधीच गरीब नाही, कधीच एकटा नाही आणि कधीच पराभूत नाही. स्वामी भक्त हो, आयुष्य जगताना एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, परिस्थिती माणसाला बदलत नाही, परिस्थिती माणसाचं खरं रूप जगासमोर आणते. सुखाच्या दिवसांत प्रत्येकजण चांगला दिसतो, प्रत्येकजण प्रेमाने बोलतो, प्रत्येकजण आपुलकी दाखवतो. पण संकटाच्या काळातच समजतं की कोणाच्या मनात खरंच प्रेम आहे आणि कोणाच्या मनात फक्त स्वार्थ आहे. म्हणून स्वामी समर्थ म्हणतात, कोणाच्याही गोड बोलण्यावर लगेच विश्वास ठेवू नका. वेळ द्या, परिस्थिती पहा, माणसाचं वागणं पहा. कारण शब्द खोटे असू शकतात, पण कर्म कधीच खोटं बोलत नाही. स्वामी भक्त हो, आज अनेक लोक स्वतःच्या दुःखापेक्षा दुसऱ्याच्या सुखामुळे जास्त दुःखी आहेत. दुसऱ्याचं चांगलं होताना पाहून त्यांच्या मनात मत्सर निर्माण होतो. दुसऱ्याचं घर, दुसऱ्याची गाडी, दुसऱ्याचं यश, दुसऱ्याची प्रसिद्धी पाहून ते स्वतःचं सुख हरवून बसतात. पण लक्षात ठेवा, दुसऱ्याच्या नशिबाकडे पाहण्यात आयुष्य घालवलं तर स्वतःचं नशीब घडवायला वेळच उरणार नाही. स्वामी समर्थ प्रत्येकाला वेगळा मार्ग देतात, वेगळी परीक्षा देतात आणि योग्य वेळ आली की वेगळं फळही देतात. म्हणून तुलना सोडा, तक्रार सोडा आणि स्वतःच्या प्रवासावर प्रेम करा. स्वामी भक्त हो, एक गोष्ट मनात कोरून ठेवा, आयुष्यात कोणत्याही माणसाला इतकं महत्त्व देऊ नका की त्याच्या एका शब्दाने तुमचं मन तुटेल. तुमचा आत्मसन्मान हा तुमची सर्वात मोठी संपत्ती आहे. तो पैशाने विकत मिळत नाही आणि कोणाच्या कृपेने टिकत नाही. तो फक्त तुमच्या विचारांनी, तुमच्या स्वभावाने आणि तुमच्या प्रामाणिक जीवनाने टिकतो. म्हणून कोणाच्याही पायाशी स्वतःचा स्वाभिमान ठेवू नका. नम्र राहा, पण लाचार होऊ नका. प्रेम करा, पण स्वतःला हरवू नका. मदत करा, पण स्वतःचा अपमान सहन करून नाही. स्वामी भक्त हो, काही वेळा परमेश्वर आपल्या आयुष्यातील काही गोष्टी आपल्यापासून दूर करतो. त्यावेळी आपल्याला वाटतं की आपलं सर्व काही संपलं. पण काही वर्षांनी मागे वळून पाहिल्यावर समजतं की जर त्या गोष्टी आयुष्यात राहिल्या असत्या तर आज आपण इतके मजबूत झालोच नसतो. म्हणून प्रत्येक गमावलेल्या गोष्टीबद्दल दुःख करण्यापेक्षा असा विचार करा की स्वामी समर्थ माझ्यासाठी याहूनही चांगलं काहीतरी तयार करत आहेत. स्वामी भक्त हो, जेव्हा तुम्ही मनापासून कष्ट करता तेव्हा सुरुवातीला तुमची थट्टा केली जाते. लोक म्हणतात, याच्याकडून काही होणार नाही, इतके कष्ट करून काय उपयोग, याचं नशीबच खराब आहे. पण इतिहास साक्षी आहे, ज्यांनी जग बदललं त्यांच्यावर सुरुवातीला जगानेच हसू केलं होतं. त्यामुळे लोकांच्या हसण्याला घाबरू नका. कारण आज जे लोक तुमच्यावर हसत आहेत उद्या तेच तुमच्या यशावर टाळ्या वाजवतील. स्वामी भक्त हो, आयुष्य हा वेगाचा नाही तर संयमाचा प्रवास आहे. झाड लावल्याबरोबर दुसऱ्या दिवशी फळ मिळत नाही. बीज जमिनीत बराच काळ शांत होऊन राहतं, मग अंकुर फुटतो, रोपट वाढतं, झाड होतं आणि त्यानंतरच फळं लागतात. त्याचप्रमाणे तुमचे कष्टही एक दिवस नक्की फळ देतील. आज परिणाम दिसत नाही म्हणून मेहनत सोडू नका. स्वामी समर्थांच्या दरबारात प्रत्येक प्रामाणिक प्रयत्नाची योग्य वेळी नक्कीच दखल घेतली जाते.
स्वामी भक्त हो, तुमच्या जीवनात जर दुःख असेल तर त्यातून पळून जाऊ नका, त्याला सामोरं जा. कारण संकटापासून पळणारा माणूस आयुष्यभर घाबरत राहतो, पण संकटाला सामोरं जाणारा माणूस एक दिवस स्वतःच इतरांसाठी प्रेरणा बनतो. स्वामी समर्थांना तुमचं रडणं नको आहे, त्यांना तुमचं धैर्य पाहायचं आहे. त्यांना तुमची हार नको आहे, त्यांना तुमचा प्रयत्न पाहायचा आहे. कारण प्रयत्न करणाऱ्या भक्ताच्या हातात एक दिवस यशाचं फळ नक्की येतं. म्हणून स्वामी भक्त हो, आजपासून तुमच्या जीवनात एकच नियम ठेवा. कोणी साथ दिली तरी चालेल, नाही दिली तरी चालेल. कोणी कौतुक केलं तरी चालेल, नाही केलं तरी चालेल. कोणी विश्वास ठेवला तरी चालेल, नाही ठेवला तरी चालेल. पण मी माझ्या स्वामींवरचा विश्वास कधीही कमी होऊ देणार नाही. कारण जगाची साथ कधीही सुटू शकते, पण श्री स्वामी समर्थांची कृपा कधीच साथ सोडत नाही. आणि ज्या दिवशी हा विश्वास तुमच्या हृदयात पूर्णपणे जागा होईल, त्या दिवशी तुम्हाला कोणत्याही संकटाची भीती वाटणार नाही. कारण तुमच्या मनात एकच आवाज घुमत राहील, भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. स्वामी भक्त हो, माणसाच्या आयुष्यातील सर्वात मोठं दुःख गरिबी नसतं, अपयशही नसतं. सर्वात मोठं दुःख तेव्हा होतं जेव्हा स्वतःची माणसं आपल्याला समजून घेणं सोडून देतात. ज्यांच्यासाठी आपण आयुष्यभर झटलो, ज्यांच्या आनंदासाठी स्वतःच्या इच्छा बाजूला ठेवल्या, ज्यांच्यासाठी रात्रंदिवस कष्ट केले, तेच लोक एका कठीण प्रसंगी आपल्या डोळ्यात डोळे घालून विचारतात, तुझ्याकडून आता काय होणार? त्या एका प्रश्नाने माणूस बाहेरून नाही तर आतून तुटतो. पण स्वामी भक्त हो, अशाच क्षणी श्री स्वामी समर्थ आपल्या भक्ताच्या कानात एक हळूवार संदेश देतात, लोकांच्या शब्दांनी तुटू नकोस. त्यांनी तुझा वर्तमान पाहिला आहे, पण मी तुझं भविष्य पाहत आहे. किती मोठा आधार आहे हा. जग तुमच्या आजच्या परिस्थितीवर निर्णय देतं, पण स्वामी समर्थ तुमच्या उद्याच्या उंचीवर विश्वास ठेवतात. म्हणून आजची अडचण पाहून उद्याची आशा सोडू नका. स्वामी भक्त हो, लक्षात ठेवा, आयुष्यातील प्रत्येक बंद दरवाजा हा शेवट नसतो. अनेकदा परमेश्वर एक दार बंद करतो, कारण पुढे त्याने तुमच्यासाठी अधिक मोठं दार उघडून ठेवलेलं असतं. पण आपण त्या बंद झालेल्या दारासमोरच रडत बसतो आणि उघडणाऱ्या नवीन दाराकडे पाहायलाही तयार नसतो. म्हणून जे निघून गेलं त्याला धरून बसू नका. जे मिळालं नाही त्याचाच विचार करत बसू नका. स्वामी समर्थांनी जे दिलं आहे त्याबद्दल कृतज्ञ राहा आणि जे मिळणार आहे त्यासाठी विश्वास ठेवा. स्वामी भक्त हो, आजच्या काळात लोकांना तुमचा संघर्ष दिसत नाही, त्यांना फक्त तुमचं यश दिसतं. तुम्ही किती रात्री जागून काढल्या, किती वेळा अपमान सहन केला, किती वेळा अश्रू पुसून पुन्हा कामाला लागलात, हे कोणीच पाहत नाही. पण एक दिवस जेव्हा तुम्ही यशस्वी होता, तेव्हा तेच लोक म्हणतात, याचं नशीब चांगलं होतं. त्यांना तुमच्या कष्टांची किंमत कधीच समजत नाही. म्हणून लोकांनी तुमच्या कष्टांचं कौतुक करावं म्हणून मेहनत करू नका. स्वामी समर्थांना साक्षी ठेवून प्रामाणिकपणे कर्म करा. स्वामी भक्त हो, तुम्ही कधी नदीकडे पाहिलं आहे का? तिच्या वाटेत किती मोठमोठे दगड येतात, पण नदी थांबत नाही. ती त्या दगडांना धक्का देत पुढे जाते, कधी त्यांना वळसा घालते तर कधी त्यांच्यावरून मार्ग काढते. शेवटी ती समुद्राला मिळतेच. तुमचं आयुष्यही तसंच असलं पाहिजे. संकट येतील, अडथळे येतील, अपमान होतील, विश्वासघात होतील, पण तुमचा प्रवास थांबता कामा नये. कारण चालत राहणाऱ्यालाच मंजिल मिळते. स्वामी भक्त हो, काही लोक तुमच्याशी फक्त तुमच्या उपयोगापुरते जोडलेले असतात. तुमच्याकडे काही मिळत असेपर्यंत ते तुमच्या भोवती फिरतात, पण तुमच्याकडे देण्यासाठी काही उरत नाही तेव्हा ते दूर निघून जातात. अशा लोकांमुळे मनात कटुता आणू नका. त्यांचे आभार माना, कारण त्यांनी तुम्हाला माणसं ओळखायला शिकवलं. त्यांनी तुम्हाला स्वाभिमानाची किंमत समजावली. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्यांनी तुम्हाला हे शिकवलं की खरा आधार माणसांचा नसतो, तो स्वामी समर्थांच्या कृपेचा असतो. स्वामी भक्त हो, तुमच्याकडे आज पैसा कमी असेल, पण तुमच्याकडे प्रामाणिकपणा असेल तर तुम्ही श्रीमंत आहात. तुमच्याकडे मोठं घर नसेल, पण घरात प्रेम असेल तर तुम्ही भाग्यवान आहात. तुमच्याकडे मोठं पद नसेल, पण लोकांच्या मनात तुमच्याविषयी आदर असेल तर तुम्ही यशस्वी आहात. कारण खरी श्रीमंती बँकेतील आकड्यांनी मोजली जात नाही, ती मनातील समाधानाने, चांगल्या कर्मांनी आणि स्वामींच्या कृपेने मोजली जाते. स्वामी भक्त हो, म्हणून आजपासून एक निर्णय घ्या. कोणाच्याही बदललेल्या वागण्यामुळे तुमचा स्वभाव बदलू देऊ नका. दुसऱ्याच्या कठोर शब्दांमुळे तुमचं मृदू मन कठोर होऊ देऊ नका. दुसऱ्याच्या स्वार्थामुळे तुमची माणुसकी हरवू देऊ नका. कारण जगात सर्वात कठीण गोष्ट म्हणजे वाईट वातावरणात राहूनही चांगलं माणूस राहणं.
आणि हेच स्वामी समर्थांच्या खऱ्या भक्ताचं लक्षण आहे. लक्षात ठेवा, स्वामी भक्त हो, तुमच्या आयुष्याचा निर्णय लोकांच्या मतांनी होत नाही. तो तुमच्या कर्मांनी, तुमच्या श्रद्धेने आणि श्री स्वामी समर्थांच्या कृपेने ठरतो. म्हणून लोकांकडे पाहू नका, परिस्थितीकडे पाहू नका, अडचणींकडे पाहू नका. फक्त स्वामींच्या चरणांकडे पहा. कारण त्या चरणी डोकं टेकवलं की मनाला धैर्य मिळतं, विचारांना दिशा मिळते आणि आयुष्याला नवी आशा मिळते. स्वामी भक्त हो, जीवनात काही गोष्टी अशा असतात की त्या पैशाने विकत मिळत नाहीत. विश्वास, प्रेम, माणुसकी, आपुलकी आणि मनःशांती यांना कोणतीही किंमत नसते. पण दुर्दैवाने आजचा माणूस याच अमूल्य गोष्टी गमावत चालला आहे. पैसा कमावण्याच्या धावपळीत त्याने नाती हरवली, प्रतिष्ठेच्या स्पर्धेत समाधान हरवलं आणि स्वतःला सिद्ध करण्याच्या प्रयत्नात स्वतःचं मन हरवलं. म्हणूनच आज इतकी साधनं असूनही माणूस आनंदी नाही. कारण सुख बाहेर शोधत आहे, पण त्याचा खरा स्रोत आपल्या अंतःकरणात आणि परमेश्वराच्या स्मरणात आहे. स्वामी भक्त हो, कधी कधी आपण मनापासून विचार करतो, मी कोणाचं वाईट केलं नाही, कोणाला फसवलं नाही, कोणाचा हक्क घेतला नाही, तरी माझ्याच आयुष्यात इतकी संकट का? हा प्रश्न प्रत्येक चांगल्या माणसाच्या मनात कधीतरी येतो. पण लक्षात ठेवा, संकट ही शिक्षा नसतात. अनेकदा ती परमेश्वराने दिलेली तयारी असते. जसं एखादा शिल्पकार साध्या दगडावर सतत चिन्हीचे घाव मारतो आणि त्याच दगडातून सुंदर मूर्ती घडवतो, तसं स्वामी समर्थही आपल्या भक्ताच्या जीवनावर संकटांचे घाव पडू देतात. त्या घावांचा उद्देश भक्ताला तोडणं नसतो, तर त्याला अधिक सुंदर, अधिक मजबूत आणि अधिक संयमी बनवणं असतो. स्वामी भक्त हो, आयुष्यात एक वेळ अशी येते की माणसाला स्वतःच्या सावलीवरही विश्वास राहत नाही. प्रत्येक शब्द खोटा वाटतो, प्रत्येक नातं स्वार्थी वाटतं आणि प्रत्येक आशा संपल्यासारखी वाटते. पण अशा अंधाऱ्या क्षणी जर तुम्ही शांतपणे स्वामी समर्थांचं नाम घेत बसलात, तर मनात एक वेगळीच शक्ती निर्माण होते. परिस्थिती लगेच बदलत नाही, पण ती सहन करण्याची ताकद मिळते. आणि अनेक वेळा हीच ताकद पुढे जाऊन तुमचं संपूर्ण आयुष्य बदलून टाकते. स्वामी भक्त हो, लोकांनी तुमची थट्टा केली असेल, तुम्हाला कमी लेखलं असेल, तुमच्या स्वप्नांवर हसले असतील, तर त्यांच्यावर राग करू नका. कारण जगाला नेहमी तयार झालेलं यश दिसतं, पण त्या यशामागची तपश्चर्या दिसत नाही. बीज जमिनीखाली कित्येक दिवस शांत होऊन असतं. त्या काळात कोणी त्याचं कौतुक करत नाही. पण जेव्हा त्याच बीजातून मोठं वृक्ष उभं राहतं, तेव्हा त्याच सावलीत लोक विश्रांती घेतात. तुमचं जीवनही तसंच आहे. आज तुमची मेहनत कदाचित कोणालाच दिसत नसेल, पण उद्या तिचं फळ संपूर्ण जगाला दिसेल. स्वामी भक्त हो, लक्षात ठेवा, तुमचं मन हे स्वामी समर्थांचं मंदिर आहे. त्या मंदिरात राग, द्वेष, मत्सर आणि सूड या गोष्टींना जागा देऊ नका. मन जितकं स्वच्छ असेल, तितकी स्वामींची कृपा सहज अनुभवता येते. म्हणून ज्यांनी तुमचं वाईट केलं त्यांच्यासाठीही मनात द्वेष ठेवू नका. त्यांच्या कर्माचं फळ त्यांना वेळच देईल. तुम्ही फक्त तुमचं कर्म शुद्ध ठेवा. कारण स्वामी समर्थांच्या भक्ताची ओळख त्याच्या शब्दांनी नाही, तर त्याच्या वागण्यातून दिसली पाहिजे. स्वामी भक्त हो, प्रत्येक सकाळी उठल्यावर स्वतःला एकच प्रश्न विचारा, आज मी कालपेक्षा थोडा चांगला माणूस होऊ शकतो का? जर उत्तर हो असेल, तर तुमचं जीवन योग्य दिशेने चाललं आहे. दुसऱ्यापेक्षा मोठं होण्याचा प्रयत्न करू नका, कालच्या स्वतःपेक्षा मोठं होण्याचा प्रयत्न करा. हीच खरी साधना आहे, हीच खरी प्रगती आहे, आणि हीच श्री स्वामी समर्थांच्या शिकवणीची खरी दिशा आहे. स्वामी भक्त हो, आज तुम्ही कितीही संकटात असाल, तरी एक गोष्ट कधीही विसरू नका, रात्र कितीही लांब असली तरी पहाट नक्की होते. उन्हाळा कितीही कठीण असला तरी पावसाळा येतोच. त्याचप्रमाणे दुःख कितीही मोठं असलं तरी आनंदाचा क्षण तुमच्या आयुष्यात येणारच आहे. फक्त त्या दिवसापर्यंत संयम ठेवायचा, श्रद्धा टिकवायची आणि कष्ट थांबवायचे नाहीत. कारण स्वामी भक्त हो, परमेश्वराच्या घड्याळात उशीर असू शकतो, पण चूक नसते. तो प्रत्येक भक्ताला त्याच्या योग्य वेळेवर योग्य फळ देतो. म्हणून निराश होऊ नका, हार मानू नका आणि स्वतःवरचा विश्वास कधीही गमावू नका. तुमच्या जीवनातील आजचा संघर्षच उद्याच्या यशाचा पाया आहे. आणि त्या पायावर उभं राहून जेव्हा तुम्ही मागे वळून पाहाल, तेव्हा तुम्ही मनापासून म्हणाल, स्वामी, त्या कठीण दिवसांसाठी तुमचे आभार. कारण जर ते दिवस आले नसते, तर आज मी इतका मजबूत झालोच नसतो. स्वामी भक्त हो, एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, आयुष्यात प्रत्येक जण तुमच्या सोबत चालण्यासाठी जन्माला आलेला नसतो. काही लोक फक्त तुमच्या प्रवासातील एक धडा असतात. ते येतात, काही अनुभव देतात आणि निघून जातात.
पण आपण त्यांना कायमचा आपल्या आयुष्याचा भाग समजतो आणि ते दूर गेल्यावर दुःख करत बसतो. स्वामी समर्थ सांगतात, जे तुमच्या नशिबात आहे ते तुम्हाला सोडून कधीच जाणार नाही आणि जे तुमच्या नशिबात नाही त्याला कितीही घट धरून ठेवलं तरी ते एक दिवस निघून जाणारच. म्हणून निघून गेलेल्या माणसांपेक्षा तुमच्यासोबत अजूनही उभ्या असलेल्या माणसांची किंमत ओळखा. स्वामी भक्त हो, आजच्या काळात लोकांना तुमचं दुःख समजून घेण्यासाठी वेळ नसतो, पण तुमच्या चुका शोधण्यासाठी मात्र भरपूर वेळ असतो. तुम्ही 100 चांगली कामं केलीत तरी लोकांना एक चूकच आठवते. म्हणून लोकांना खुश करण्याचा प्रयत्न करत बसू नका, कारण ज्या माणसाने संपूर्ण आयुष्य लोकांच्या अपेक्षा पूर्ण करण्यात घालवलं तो स्वतःचं आयुष्य जगायचं विसरून जातो. तुमचं प्रत्येक कर्म स्वामी समर्थांना अर्पण करा. जगाने टाळ्या वाजवल्या नाहीत तरी चालतील, पण स्वामींचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी असला पाहिजे. स्वामी भक्त हो, आयुष्यात जे काही मिळालं त्याबद्दल कृतज्ञ राहायला शिका, कारण कृतज्ञ मनात कधीही निराशा जास्त काळ टिकत नाही. सकाळी डोळे उघडले, श्वास चालू आहे, हातपाय निरोगी आहेत, कुटुंब आहे, कष्ट करण्याची ताकद आहे, स्वामी समर्थांचं नाव घेण्याची संधी आहे, यापेक्षा मोठं भाग्य आणखी काय असू शकतं. अनेक लोकांकडे पैसा आहे पण आरोग्य नाही, काहींकडे आरोग्य आहे पण मनःशांती नाही, काहींकडे दोन्ही आहेत पण प्रेम नाही. म्हणून जे आहे त्यात समाधान मानून जे नाही त्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करणं हीच खरी जीवनकला आहे. स्वामी भक्त हो, तुमच्या आयुष्यात जर कोणी तुमच्यावर अन्याय केला असेल तर तो अन्याय मनात साठवून ठेवू नका. राग मनात ठेवला की सर्वात जास्त नुकसान स्वतःचंच होतं. जसं अंगार दुसऱ्यावर फेकण्यासाठी हातात धरला तर आधी स्वतःचा हात जळतो, तसंच द्वेषही आधी आपल्यालाच जाळतो. म्हणून क्षमा करा. क्षमा म्हणजे समोरच्या माणसाला मोकळं करणं नाही, तर स्वतःच्या मनाला दुःखाच्या कैदेतून मुक्त करणं आहे. स्वामी समर्थांच्या चरणी राग अर्पण करा आणि मन हलकं करा. स्वामी भक्त हो, प्रत्येक संकटात एक संधी दडलेली असते. नोकरी गेली तर नवीन मार्ग शोधण्याची संधी मिळते. व्यवसायात तोटा झाला तर अनुभव मिळतो. विश्वासघात झाला तर माणसं ओळखायला शिकतो. अपयश आलं तर अधिक मेहनत करण्याची प्रेरणा मिळते. त्यामुळे संकटाकडे फक्त दुःख म्हणून पाहू नका, त्यात स्वामी समर्थांनी लपवलेला संदेश शोधा, कारण प्रत्येक प्रसंग तुमच्या जीवनाला काहीतरी शिकवण्यासाठीच येतो. स्वामी भक्त हो, आज तुम्ही तुमच्या आयुष्याच्या ज्या टप्प्यावर आहात तो कायमचा नाही. जर हा टप्पा आनंदाचा असेल तर नम्र राहा, आणि जर हा टप्पा दुःखाचा असेल तर धीर धरा, कारण काळ सतत बदलत असतो. सुखात अहंकार करू नका आणि दुःखात निराश होऊ नका. दोन्ही तात्पुरते आहेत. कायमचं असतं ते फक्त तुमचं कर्म आणि श्री स्वामी समर्थांची कृपा. म्हणून स्वामी भक्त हो, रोज सकाळी आरशात स्वतःकडे पाहून एकच वचन द्या, मी आज कोणाशीही अन्याय करणार नाही, मी कोणाचा हेवा करणार नाही, मी माझ्या कष्टांवर, माझ्या श्रद्धेवर आणि माझ्या स्वामींवर पूर्ण विश्वास ठेवणार आहे. लोक मला समजले नाहीत तरी चालेल, पण माझे स्वामी मला ओळखतात एवढं माझ्यासाठी पुरेसं आहे. आणि लक्षात ठेवा, जगात अशी कोणतीही रात्र नाही जिचा शेवट सूर्योदयाने होत नाही. त्याचप्रमाणे अशी कोणतीही अडचण नाही ज्यावर स्वामी समर्थांची कृपा विजय मिळवू शकत नाही. तुमच्या डोळ्यांत आज अश्रू असतील पण उद्या याच डोळ्यांत आनंद चमकेल. आज तुमच्या हातात संघर्ष आहे पण उद्या याच हातात यश असेल. फक्त एकच गोष्ट कधीही सोडू नका, श्री स्वामी समर्थांवरील अखंड विश्वास. जगामध्ये 2 प्रकारची माणसं असतात. एक अशी जी परिस्थिती बदलली की आपले विचार बदलतात, आपली नाती बदलतात आणि आपला स्वभावही बदलतो. पण दुसरी अशी जी कितीही मोठं संकट आलं तरी आपले संस्कार सोडत नाही. श्री स्वामी समर्थांचा खरा भक्त हा दुसऱ्या प्रकारचा असतो, कारण त्याला माहीत असतं की परिस्थिती ही तात्पुरती आहे, पण आपलं चारित्र्य कायमचं आहे. पैसा पुन्हा मिळू शकतो, घर पुन्हा बांधता येतं, व्यवसाय पुन्हा उभा राहू शकतो, पण एकदा चारित्र्य आणि विश्वास गमावला तर तो परत मिळवण्यासाठी संपूर्ण आयुष्य कमी पडतं. स्वामी भक्त हो, आज अनेक जण मनाने खूप थकलेले आहेत. शरीराला विश्रांती मिळते पण मनाला विश्रांती मिळत नाही. रात्री उशिरापर्यंत झोप लागत नाही. मनात सतत विचारांची गर्दी असते. उद्या काय होईल, माझ्या मुलांचं भविष्य कसं असेल, माझं काम होईल का, हे संकट कधी संपेल, असे हजारो प्रश्न मनाला सतावत असतात. पण स्वामी समर्थ सांगतात, उद्याची चिंता करत आजचा दिवस वाया घालवू नका, कारण चिंता तुमची समस्या सोडवत नाही, उलट तुमची शक्ती कमी करते.
जे तुमच्या हातात आहे ते प्रामाणिकपणे करा आणि जे तुमच्या हातात नाही ते स्वामींच्या चरणी सोपवा. स्वामी भक्त हो, आयुष्यात काही वेळा आपण खूप एकटे पडतो. आपल्या मनात इतकं दुःख साचलेलं असतं की ते कोणाला सांगावं हेच समजत नाही. काही वेळा लोक ऐकतात पण समजून घेत नाहीत. काही वेळा समजून घेतात पण साथ देत नाहीत. आणि काही वेळा साथ देतात पण परिस्थिती बदलू शकत नाहीत. अशा वेळी एकच आधार कायमचा असतो, श्री स्वामी समर्थांचे चरण. कारण स्वामी तुमच्या शब्दांपेक्षा तुमच्या मनातील वेदना ओळखतात. तुम्ही बोललात नाही तरी त्यांना तुमचं दुःख समजतं. स्वामी भक्त हो, लक्षात ठेवा, प्रत्येक वेळी जिंकणं म्हणजेच यश नसतं. अनेक वेळा योग्य मार्गावर टिकून राहणं हेच सर्वात मोठं यश असतं. आज जर तुम्ही प्रामाणिकपणे जगत असाल, कोणाचा हक्क खात नसाल, कोणाला फसवत नसाल, कोणाचा विश्वास तोडत नसाल, तर तुम्ही आधीच जिंकलेले आहात. कारण स्वामी समर्थांच्या दरबारात माणसाची ओळख त्याच्या संपत्तीने नाही, तर त्याच्या कर्माने होते. स्वामी भक्त हो, आजच्या जगात लोक बाहेरून खूप श्रीमंत दिसतात, पण आतून खूप गरीब असतात. कारण त्यांच्याकडे पैसा आहे, पण समाधान नाही, प्रसिद्धी आहे, पण शांती नाही, मोठं घर आहे, पण घरात प्रेम नाही. म्हणून तुमचं ध्येय फक्त श्रीमंत होण्याचं नसावं. तुमचं ध्येय चांगलं माणूस होण्याचं असावं. कारण चांगल्या माणसाच्या घरी उशिरा का होईना पण आनंद नक्की येतो. स्वामी भक्त हो, तुमचं आयुष्य कोणाशी स्पर्धा करण्यासाठी नाही. तुमचं आयुष्य स्वामी समर्थांनी दिलेली एक अमूल्य संधी आहे. प्रत्येक दिवस हा नवीन सुरुवात करण्याची संधी आहे. काल चुका झाल्या असतील तर त्या सुधारण्याची संधी आहे. काल अपयश आलं असेल तर पुन्हा प्रयत्न करण्याची संधी आहे. काल कोणीतरी तुमचं मन दुखावलं असेल तर आज त्यांना मनातून माफ करण्याची संधी आहे. म्हणून प्रत्येक सकाळ नव्या आशेने सुरू करा. आणि स्वामी भक्त हो, एक अंतिम गोष्ट मनात कायमची जपून ठेवा. तुमच्या आयुष्यात कितीही वादळं आली, कितीही लोकांनी साथ सोडली, कितीही वेळा तुम्ही अपयशी झालात, तरी स्वतःला कधीही संपलेलं समजू नका. कारण बीज जमिनीत पुरलं जातं तेव्हा ते संपत नाही, तर नव्या जीवनाची सुरुवात करत असतं. त्याचप्रमाणे तुमचं आजचं दुःख, तुमचा आजचा संघर्ष आणि तुमचा आजचा अपमानही कदाचित स्वामी समर्थांनी तुमच्या उद्याच्या मोठ्या यशासाठी केलेली तयारी असेल. म्हणून डोळ्यांत अश्रू असले तरी ओठांवर स्वामींचं नाव ठेवा. हात रिकामे असले तरी कष्ट करण्याची तयारी ठेवा. जगाने नाकारलं तरी स्वतःवर विश्वास ठेवा. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे प्रत्येक श्वासागणिक मनात हा दृढ विश्वास जिवंत ठेवा. माझे स्वामी माझ्या सोबत आहेत, त्यामुळे माझा पराभव होऊच शकत नाही. उशीर होईल, परीक्षा होईल, संघर्ष होईल, पण शेवटी विजय हा स्वामींच्या भक्ताचाच होईल. स्वामी भक्त हो, आज मी तुम्हाला अशी एक गोष्ट सांगणार आहे जी प्रत्येक माणसाच्या आयुष्याला लागू पडते. या जगात सर्वात मोठा भ्रम कोणता असेल तर तो म्हणजे हे सर्व कायमचं आहे. पण सत्य हे आहे की या जगात काहीच कायमचं नाही. सुख कायम राहत नाही, दुःखही कायम राहत नाही. श्रीमंती कायम राहत नाही, गरिबीही कायम राहत नाही. शरीराचं सौंदर्य कायम राहत नाही, तरुणपण कायम राहत नाही, पद कायम राहत नाही, प्रसिद्धी कायम राहत नाही. मग माणूस एवढा अहंकार कशाचा करतो? ज्याचा शेवट निश्चित आहे, त्याचा गर्व करण्यापेक्षा ज्यामुळे आत्मा पवित्र होईल अशा कर्मांचा अभिमान बाळगा. स्वामी भक्त हो, आयुष्यभर पैसा कमवणारा माणूस शेवटी रिकाम्या हातानेच जातो. पण आयुष्यभर चांगली कर्म करणारा माणूस या जगातून गेल्यानंतरही लोकांच्या हृदयात जिवंत राहतो. म्हणून स्वतःला असा प्रश्न विचारा, लोक मला माझ्या पैशामुळे लक्षात ठेवतील का की माझ्या स्वभावामुळे? माझ्या घरामुळे लक्षात ठेवतील का की माझ्या माणुसकीमुळे? कारण मृत्यूनंतर तुमच्या बँकेतील रक्कम कोणी आठवत नाही, पण तुमच्या हातून झालेला आधार, तुमच्या शब्दांनी मिळालेला धीर आणि तुमच्या प्रेमाने मिळालेली ऊब लोक आयुष्यभर विसरत नाहीत. स्वामी भक्त हो, अनेक लोक आपल्या नशिबाला दोष देतात. माझ्या नशिबातच सुख नाही. पण नशिबाला दोष देणारा माणूस स्वतःची ताकद विसरतो. स्वामी समर्थांनी प्रत्येकाला बुद्धी दिली आहे, कष्ट करण्याची शक्ती दिली आहे, निर्णय घेण्याची क्षमता दिली आहे. काही गोष्टी आपल्या हातात नसतात, हे खरं आहे, पण अनेक गोष्टी आपल्या प्रयत्नांवर अवलंबून असतात. म्हणून नशिबावर बसून राहू नका. प्रयत्न करा, कारण प्रयत्न करणाऱ्याच्या हाताला स्वामी समर्थ योग्य वेळ आल्यावर नक्की धरतात. स्वामी भक्त हो, काही वेळा परमेश्वर तुमची प्रार्थना लगेच स्वीकारत नाही. तेव्हा अनेकांना वाटतं की माझी प्रार्थना स्वामींपर्यंत पोहोचलीच नाही. पण भक्तांनो, आई आपल्या लहान मुलाला प्रत्येक मागितलेली गोष्ट लगेच देत नाही.
कारण तिला माहीत असतं की कोणती गोष्ट योग्य वेळी द्यायची. त्याचप्रमाणे स्वामी समर्थही प्रत्येक इच्छा पूर्ण करतात, पण योग्य वेळी. कारण त्यांना तुमचं वर्तमानच नाही तर संपूर्ण भविष्य दिसत असतं. म्हणून प्रार्थना करताना अधीर होऊ नका. विश्वास ठेवा. उशीर हा नकार नसतो. स्वामी भक्त हो, तुमच्या आयुष्यात ज्या लोकांनी तुमचा अपमान केला त्यांच्यामुळे तुमचं मन दुखावलं असेल. पण आज त्यांच्यासाठीही मनापासून प्रार्थना करा. कारण द्वेष मनाला जड करतो तर क्षमा मनाला हलकं करते. याचा अर्थ असा नाही की पुन्हा त्याच चुका करा किंवा पुन्हा त्यांच्यावर आंधळा विश्वास ठेवा. नाही, अनुभवातून शिका, पण मनात विष साठवू नका. कारण विष दुसऱ्याला मारण्याआधी स्वतःलाच जाळतं. स्वामी भक्त हो, तुमच्या घरात किती पैसा आहे यापेक्षा तुमच्या घरात किती प्रेम आहे हे महत्त्वाचं आहे. मुलांना महागडी खेळणी देण्यापेक्षा त्यांना वेळ द्या. आई वडिलांना महागड्या वस्तू देण्यापेक्षा त्यांच्याशी प्रेमाने 2 शब्द बोला. पत्नी, पती, भाऊ, बहीण यांच्यासोबत मनापासून संवाद साधा. कारण तुटलेली नाती पैसा जोडू शकत नाही, पण वेळेवर बोललेला प्रेमाचा एक शब्द अनेक तुटलेली मनं जोडू शकतो. स्वामी भक्त हो, जगात 2 प्रकारचे विजय असतात. एक असा विजय जो दुसऱ्याला हरवून मिळतो आणि दुसरा असा विजय जो स्वतःच्या अहंकारावर मिळतो. दुसरा विजय अधिक मोठा असतो. कारण दुसऱ्याला हरवणं सोपं आहे, पण स्वतःच्या रागावर, लोभावर, मत्सरावर आणि अहंकारावर विजय मिळवणं ही खरी साधना आहे. आणि जो भक्त ही साधना करतो त्याच्या जीवनात स्वामी समर्थांची कृपा सतत वाहत राहते. म्हणून स्वामी भक्त हो, जर आज तुमच्या आयुष्यात अंधार असेल तर घाबरू नका. दिवा अंधारातच पेटवला जातो. जर संघर्ष असेल तर खचू नका. योद्धा रणांगणातच घडतो. जर अपमान झाला असेल तर रडू नका. स्वाभिमानी माणूस अपमानाला सुडात नाही तर यशात बदलतो. आणि जर सर्वांनी साथ सोडली असेल तर निराश होऊ नका. कारण कधी कधी परमेश्वर सर्वांना दूर करतो, जेणेकरून तुम्हाला हे समजावं की खरा आधार फक्त त्याचाच आहे. चला स्वामी भक्त हो, आज पुन्हा एकदा अंतःकरणापासून श्री स्वामी समर्थांचे स्मरण करूया आणि हा दृढ संकल्प करूया. परिस्थिती बदलली तरी माझी श्रद्धा बदलणार नाही. लोक बदलले तरी माझं चांगुलपण बदलणार नाही. वेळ कठीण आली तरी माझे कष्ट थांबणार नाहीत. आणि श्वास असेपर्यंत माझ्या ओठांवर एकच नाव राहील, श्री स्वामी समर्थ.